कोचेस असतील किंवा जे काय असतील संबंधित जे घटक असतील त्यांचं सांगतोय. सो पोलीस भरती करत असताना जे नवीन मुलं इन झालेले आहेत किंवा काही मुलांनी 2-2 भरती दिलेत, 3-3 भरती दिलेत, काही वेटिंगला आहेत, 1-2 मार्कांनी कायमच राहतात किंवा ज्या कंडिशन असतील त्या कंडिशनला काही मुलांचं वय निघून गेलेलं आहे आणि शेवटी कळतंय की बाबा आपण काय चुकलेलो होतो किंवा काही जणांचं एज बार होईपर्यंत कळत नसतं की आपण काय चुकतोय. आणि मग यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे कोणीतरी मार्गदर्शक आयुष्यात हवा. नसेल तर स्वतः होता येते का बघायला गरज आहे. सो अशा पद्धतीनं व्हिडिओचा मुद्दा आहे की नवीन पोलीस भरतीला हात घालत असताना ज्या चुकीच्या पद्धती आहेत किंवा चुकीच्या काही गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना हानिकारक ठरतात त्यांच्या रिझल्टसाठी, त्यांच्या पीडीएफ मध्ये त्यांचं नाव येत नाही किंवा त्यांच्या अंगावरती ती वर्दी चढत नाही, त्याचं खूप मोठे कारण आहेत आताच्या घडीला. कारण पहिली पोलीस भरती ह्या वेगळा विषय होता. लिस्टला नाव आलेलं सुद्धा कळत नव्हतं की कशा पद्धतीने आलंय, कुठं आलंय, मेसेज पोचलाय नाही पोचलाय, मेल आलाय नाही आलाय, काही कळत नव्हतं. त्यावेळी फोन बंद असायचे, पाऊस असायचं खूप, मेसेज पोहोचत नव्हते, जॉईनिंगला विषयच कळत नव्हते. आणि आताच्या घडीला एवढं फास्ट सगळं झालंय बघायला नको. त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की पोलीस भरतीची तयारी करत असताना नवीन मुलं असतील, नवीन मुली असतील, सेल्फ करणारे असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पहिला शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं ज्यांना 100% ह्या 2025च्या पोलीस भरतीमध्ये वर्दीवरती यायचं आहे त्यांनी ह्या गोष्टी पहिला तुम्हाला टाळाव्याच लागतील, जेणेकरून तुमची पॉसिबिलिटी 99% वाढेल. नसेल तर तुम्ही त्याच गोष्टी परत करत राहाल तर लक्षात ठेवायचं परत तुम्ही वेटिंगला राहाल, परत तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल, परत तुम्ही झिरोतनं सुरुवात कराल, परत तुम्ही एज बार व्हाल आणि निघून जाल. लक्षात ठेवा.